अश्विनी भिडे यांची मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती। याआधी अश्विनी भिडे मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त होत्या, तसंच त्या मेट्रो 3चा कार्यभार सांभाळत होत्या। अपघातात जखमी झालेल्यांसाठी कॅशलेस उपचार योजना लवकरच सुरू होणार। या योजनेमुळे रस्ते अपघातात जखमी झालेल्यांना 1.5 लाख रुपयांपर्यंत उपचार कॅशलेस पद्धतीने मिळू शकणार। लोकसभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची माहिती। आणखी 2 दिवस रेशन दुकानावरील धान्य वाटप रखडणार। लाभार्थ्यांची माहिती अपडेट करत असल्यानं धान्य वाटपाला फटका। नाशिकच्या लासलगावातून जम्मू काश्मीर राज्यात प्रथमच मक्याची निर्यात। पोल्ट्री खाद्यासाठी 2600 टन मका रेल्वेनं जम्मू काश्मीरच्या बारी ब्राह्मणामध्ये पाठवला गेला। दादर स्थानकाला लागून असलेल्या हनुमान मंदिराच्या विश्वस्तांना मंदिर हटवण्यासंदर्भात नोटीस। दादर स्टेशनच्या विकासाच्या कामात हे मंदिर अडथळा ठरत होतं। जगज्जेत्या डी गुकेशशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा फोनवरून संवाद। मुख्यमंत्र्यांकडून गुकेशचं अभिनंदन। तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी शुक्रवारी डी गुकेशला 5 कोटी रुपयांचा रोख पुरस्कार जाहीर केला। सर्वात तरुण जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन बनण्याच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल स्टॅलिन यांची घोषणा। कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य संदीप घोष आणि ताला पोलीस स्टेशनचे माजी पोलीस अधिकारी अभिजित मोंडेल यांना जामीन मंजूर। मध्य प्रदेशमध्ये भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींना आपल्या पिगी बँकमधील पैसे देणाऱ्या मुलाच्या आई वडिलांची आत्महत्या। मनोज परमार आणि नेहा परमार यांनी संपवलं जीवन। ईडीचा दबाव असल्याचा काँग्रेस आणि नातेवाईकांचा दावा। अलाहाबाद हायकोर्टाचे न्यायाधीश शेखर कुमारांविरोधात महाभियोगाची नोटीस। राज्यसभेत 55 खासदारांनी केली स्वाक्षरी। विश्व हिंदू परिषदेच्या कार्यक्रमात केलं होतं वादग्रस्त वक्तव्य। गगनयान मोहिमेच्या दिशेने इस्रोचं पहिलं यशस्वी पाऊल। पहिल्या सॉलिड मोटर सेगमेंटचं प्रक्षेपण संकुलात यशस्वी स्थलांतर। मानवी अंतराळ उड्डाणासाठी सज्ज HLVM-3G1 उड्डाणाच्या तयारीसाठीचा महत्त्वपूर्ण टप्पा। इस्रोची एक्सवर माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।